आपण लंघनवरती बोलतोय. तर आता लंघन समजा आपल्याला वेट लॉससाठी करायचं असेल किंवा कुठल्या अपचन सारख्या किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आजारासाठी करायचं असेल तर बरोबर. त्याची काय पद्धत आहे खरी? तर आता लंघन म्हणजे पूर्ण उपास हे त्याचं डिक्शनरी मिनिंग असलं तरी आयुर्वेदात लंघन एक थोडी ब्रॉड टर्म म्हणून वापरलेली आहे की पूर्ण उपासालाही लंघन म्हणलंय, हलकं खाण्यालाही लंघन म्हणलंय, किंवा आजाराचं पथ्य म्हणून जे आपण खातो हो हो त्यालाही एका अर्थाने लंघन म्हणलं. करेक्ट. सो या कुठल्याही गोष्टीला आपण लंघन म्हणू शकतो. आणि तुम्हाला जर लंघन करून काहीच त्रास होत नसेल, हे बरेचदा असं असतं की कफ प्रकृतीचे जनरली जे पेशंट्स असतात त्यांना भूक लागते, पण भूक अडवली म्हणून खूप काही ॲसिडिटी होते, डोकं दुखतं, चक्कर येते, अंधार येते डोळ्यापुढे, असं काही होत नाही. तर ते प्रॉपर जे पूर्ण उपास स्वरूपी लंघन आहे की नुसतंच पाणी पिणं, ह्या गोष्टी ते सहन करू शकतात. पित्त प्रकृतीच्या माणसाला हे सहन होत नाही. मग त्यांनी लंघन म्हणजे काय करावं, तर हलकं खावं आणि पित्तशामक ज्या गोष्टी आहेत, मग दुधाचे पदार्थ असतील, मुख्य दूध तूप घेणं, किंवा म्हणजे लो कार्ब पण पित्तशामक असे बरेच फूड आयटम्स आहेत. मूग आहेत, मुगाची धिरडी आहेत, तशी लिस्ट मोठी आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून मग पित्तशामक आणि लंघन होईल अशा गोष्टी काय आहेत ते बघून खाऊ शकता. आजारानुसार. येस.